भावप्रकाश थांबतो. भावप्रकाश कोण नाही, निघून गेला ते आता. भावप्रकाश आचार्य भावमिश्रा भावप्रकाश त्यांनी काय सांगितलंय, जर तुम्हाला जास्त जगायचं असेल, जास्त जगायचं म्हणजे 100 वर्ष जर जगायचं असेल मित्रांनो, 100 वर्ष जास्त दिवस जगायचं असेल तर सोपी एक गोष्ट करा. दिनचर्यामध्ये सांगितली, त्यातली पहिली गोष्ट आहे ब्राह्मी मुहूर्त उद्दिष्टेत स्वस्थ आयुष्य रक्षणार्थम. ब्राह्मी मुहूर्त म्हणजे कधी, सूर्य उगवायच्या 45 मिनिट अगोदर, 45 ते 96 मिनिट अगोदर उठलं पाहिजे. सूर्य कधी उगवतो ते बघा तुम्ही. सूर्य वेळेवर उगवतो का, म्हणजे कधी लेट उगवतो कधी अगोदर उगवतो, त्याच्या अगोदर तुम्ही कधी उठलं पाहिजे, 45 ते 96 मिनिट. जर समजा सूर्य लेट उगवायला लागला 6 नंतर तर जास्त वेळ अगोदर, पण म्हणजे नेहमी 5 ते 6च्या मध्येच उठलं पाहिजे तुम्ही. मग काय होईल आता, 5 ते 6च्या मध्ये उठलं पाहिजे. कसं उठलं पाहिजे, काय केलं पाहिजे ते जाणून घेणार आहोत आपण. 5 ते 6च्या मध्ये उठलं ब्राह्मी मुहूर्त असतो. ब्राह्मी मुहूर्त म्हणजे काय होतं, ह्या काळात कॉस्मिक एनर्जी जी असते, ह्या काळात म्हणजे ह्या वेळेत कॉस्मिक एनर्जी ही शरीरासाठी खूप जास्त गरजेचं असते. आता कॉस्मिक एनर्जीचा काय फायदा होतो, कॉस्मिक एनर्जीमध्ये स्पिरिच्युअल शक्ती वाढते बॉडीमध्ये. मेंटली हेल्दी होतं माणूस, सोशली हेल्दी होतं. म्हणजे सोशल म्हणजे आपण कम्युनिटीमध्ये म्हणजे सगळ्यांसोबत जसं वागतो ते चांगलं होतं. आपल्याला कसं बोलायचं कळतं. खुश, आणि आपले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण खुश राहायला लागतो. खुश म्हणजे हॅपी, आनंदी राहायला लागतो. हे सगळं व्हायचं असेल तर फक्त सकाळी लवकर उठणं चालू केलं पाहिजे. आता एक अमेरिकेमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी एक स्टडी केला सकाळी उठल्यावर काय फायदा होतोय का. तर त्यांनी बघितलं, जे विद्यार्थी सकाळी उठून नियमित एक दिवस नाही नियमित सकाळी उठतात, अभ्यास करतात, त्यांना जे रात्री जागून अभ्यास करतात किंवा रात्री जास्त वेळ जागतात म्हणजे सकाळी लेट उठतात 6 नंतर, ब्राह्मी मुहूर्त म्हणजे मध्ये उठत नाहीत, तर अशांना काय होतंय, कमी मार्क पडते. जे रोज नियमित सकाळी उठून स्टडी करतात त्यांच्यापेक्षा. हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्टडी झालेला आहे, तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकता. एवढे सगळं झालं. आता नंतर काय, ह्याचा फायदा अजून आरोग्य, कॉन्स्टिपेशन, ज्यांना जर पोटाचा त्रास होत असेल तर ते निघून जातो. परत हेवीनेस, जर पोट जाड असं वाटत असेल तेही निघून जाते. पचायला सोपं असते, चेहऱ्यावरती ग्लो येतो. आता दुसरं, सकाळी कसं उठलं पाहिजे, काय केलं पाहिजे. सकाळी उठायचं, पहिलं 5 ते 6च्या मध्ये उठायचं. पहिल्यांदा हे करायचं, खाल्लेलं पचलंय की नाही त्याचा विचार करायचा. जर पचलं असेल तरच उठायचं, नसेल तर मग त्या दिवशी उठायचं नाही. जर पचलंय का बघायचं. आता पचणार कधी नाही, रात्री जर जेवण केले पचतच असते ते. पण समजा जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लं खूप जास्त तर ते पचायला जड असतं. अन्न म्हणजे चिकन, मटण, अंडी खाल्ले ते पचायला जड असतं, मग ते पचणार नाही. मग ते पचलं नसलं तर त्या दिवशी नाही उठलं तरी चालेल. पण काय करा, शक्यतो कमी खावा, रात्री जेवण कमीच करा जरा प्रमाणात. आणि ते पचलं असेल तर उठा. उठून काय करा, उठले की पहिल्यांदा कोणाला देवाचा आशीर्वाद घ्यायचं. म्हणजे कुठला देवाचा, मधुसूदन देव आहे काय आयुर्वेदामध्ये मेन्शन केले, त्या देवाचा आशीर्वाद घ्यायचा. त्याला 2 लाईनचा एक श्लोक आहे, मी तुम्हाला तो सांगेन. तर तो श्लोक म्हणायचा. तो श्लोक म्हणल्यावर काय होईल, जे आपले पाप कर्म आहेत, पाप केले जे आतापर्यंत आपण, ते निघून जाईल, पाप निघून जाईल आणि तुम्ही खुश राहाल, असं त्या पुस्तकामध्ये लिहिले. मी तुम्हाला साईडला ते रेफरन्स दाखवेन, मी तुमचा फोटो लिहिले आयुर्वेद पुस्तकामध्ये. आणि ही ऑथेंटिक माहिती आहे. आणि आता सकाळी उठलं, प्रार्थना केली, तुमचं पाप धुवून गेलं तर काय करायचं, सकाळी उठल्यावर दही असेल किंवा बिल्व असेल किंवा घृत म्हणजे काय, तूप असेल, ह्याला बघितलं, ह्याला बघायचं किंवा ह्याच्यामध्ये चेहरा बघायचा आपला, किंवा चेहरा बघायचा. ह्याने काय होतं, हे शुभ मानले गेले आयुर्वेदामध्ये, शुभ आहे हे सगळं. ह्याच्यामुळे ताजतवानं राहसाल तुम्ही आणि खूप चांगलं राहसाल असं आयुर्वेदामध्ये लिहिले. आता समजा तुम्ही उठला तर हे फायदे आहेत. जर नाही उठला सकाळी तर काय होईल आता ते सांगतो. जर सकाळी नाही उठला तुम्ही तर काय होणार आहे. सकाळी नाही उठलं, मी तुम्हाला सांगितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, 7 ते 10 मध्ये काय असतं, कफज टाईम असतो. कफज म्हणजे त्याच्यामध्ये कफ जास्त असतं. तर काय होईल, कफ जास्त असल्यावर आळस येणार तुम्हाला, दिवसभर लेझीनेस होणार, पोटाचे विकार होणार, पोटाचे आजार होणार, पोट नीट राहणार नाही, पोट साफ होणार नाही व्यवस्थित, अपचन होईल, हा सगळे वेगवेगळे त्रास होतील जर तुम्ही सकाळी लवकर नाही उठलात तर. आता आयुर्वेदामध्ये सांगितले काही, हो आयुर्वेदामध्ये सांगितले,
आणि हे आयुर्वेदामधील सगळ्यात पहिल्यांदा उठलं की हेच करायची गोष्ट आहे. गरम पाणी प्यायचं नाही किंवा काहीही करायचं नाही. सगळ्यात पहिलं उठलं की ब्राह्मी मुहूर्त उद्दिष्टित स्वस्त आयुष्य रक्षणार्थ, म्हणजे जर जास्त जगायचं असेल तर तुम्हाला सकाळ सकाळी लवकर उठावं लागेल. एवढंच एक फॉलो करा, तुम्ही नक्कीच जास्त दिवस जगणार. थँक्यू.